समाचार अब तक, सत्य का साहस। भारतीय लष्कराच्या वतीनं मानकापूर स्टेडियमवर आयोजित प्रदर्शनात शौर्य संध्या या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। भारतीय लष्कर हे देशाच्या सर्व सीमांचे शत्रूंपासून रक्षण करून विकसित भारताच्या वाटचालीत मोलाचे योगदान देत आहे। नागपूर शहरात आयोजित लष्कराचे विशेष प्रदर्शन आणि शौर्य संध्येतून तरुणांनी प्रेरणा घ्यावी व लष्करात दाखल होऊन देशसेवा करावी असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शौर्य संध्या या विशेष कार्यक्रमात केले। भारतीय सेना प्रेरणा का प्रतीक या संकल्पनेवर आधारित शौर्य संध्येचे यावेळी फडणवीस यांच्या हस्ते मिनी फ्लेअर करून उद्घाटन झाले। यात सर्वप्रथम हेलिकॉप्टरचा फ्लाय पास झाला। अश्व, श्वान आणि बायकर्सचे आकर्षक पथसंचलन झाले। लष्कराच्या 4 रेजिमेंटने यावेळी चित्तथरारक कवायती सादर केल्या। फाईट बँडनेही उत्तम पथसंचलन व बॉक्स फॉर्मेशन करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी पॅराशूट, ड्रोनद्वारे विविध प्रात्यक्षिके झाली। भारतीय लष्कराच्या वतीने आयोजित हे विशेष प्रदर्शन 2 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान सर्वसामान्य जनतेसाठी खुले राहणार आहे। समाचार अब तक साठी रिंकू पांतावने, नागपूर।